25 जून 1975 रोजी लादण्यात आलेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील एक काळा दिवस ठरलेली होती, अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिली आहे। ते पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आधारित लोकशाही प्रणाली ही देशामध्ये स्थापन झाली, पण 50 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधानांनी आणीबाणी जाहीर करून या लोकशाहीच्या मूल्यांना आव्हान दिलं होतं। त्या काळामध्ये अनेक निष्पाप नागरिक, मतदार आणि लोकशाहीचे रक्षक असे संबंधित लोक जे पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी मतदान करत होते त्यांनाच तुरुंगामध्ये डांबण्यात आलं होतं। ही घटना लोकशाहीच्या विरोधातील होती आणि म्हणूनच तो दिवस आपण काळा दिवस म्हणून लक्षात ठेवतो, असं देखील अहिर यावेळी म्हणाले। हंसराज अहिर यांनी यावेळी सर्व शासक आणि प्रशासक पुढे लोकशाहीचा अपमान पुन्हा होऊ नये याची जाणीव आजच्या दिवशी आपण सर्वांनीच ठेवायला हवी, असं त्यांनी म्हटलेलं आहे। 50 वर्ष पूर्ण झाले आणीबाणीला, काय सांगा? एक काळा पर्व, काळा दिवस म्हणून आजचा आपण दिवस आठवण करीत आहोत। कारण देशामध्ये जे संविधान आहे, परमपूज्य बाबासाहेबांनी दिलेलं आहे, समितीने दिलेलं ते संविधान आपण स्वीकार करून देशात पुन्हा लोकशाहीची स्थापना केलेली होती आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून देशाची जी आपली व्यवस्था चालते आहे त्याला आव्हान देणारा दिवस जो होता तो आजचा दिवस होता, 50 वर्षापूर्वीचा। तत्कालीन प्रधानमंत्री महोदयांनी आणीबाणी लावून या देशातील लोकशाहीची परंपरेला आव्हान दिलेलं होतं। कालांतराने लोकांनी आवडलं नाही, त्यांना पनिशमेंट मिळाली, सजा मिळाली, हे खरं आहे, पण हा दिवस विसरण्यालायक नाही। का अनेक कुटुंबियांना अनावश्यक जे लोकशाहीचे रक्षक होते, नागरिक होते, मतदाता होते की ज्यांनी प्रधानमंत्रीपदी त्यांना बसवलं, त्याच लोकांना त्यांनी तुरुंगात डांबल्यामुळं एक आव्हान त्यावेळेस निर्माण झालं होतं। तो काळा दिवस म्हणून आपल्याला आठवण करावं लागतो, कारण ही परंपरा आहे देशामध्ये अनादिकालापासून। खरं तर या देशामध्ये एक संस्कार आहेत। भगवान श्रीकृष्ण हे लोकतंत्रचे, प्रजातंत्राचे प्रवर्तक मानले जातात आणि जेव्हा ब्रिटिश लोकांचं राज्य संपलं, या देशात सर्वात पहिले काय काम झालेलं असेल ती घटना कोणती, तर देशामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना झाली 26 जानेवारी। हा जो दिवस हा फार महान असतो आणि त्याला तोडवण्याचा प्रयत्न जो केला होता तो इंदिरा गांधींनी फार चुकीचा केला। त्या काळच्या काँग्रेस सरकारने त्याचा निषेध म्हणून आजचा दिवस आपण देशभर साधा निषेध करीत आहोत। त्यानिमित्तानं असे कार्यक्रम जागोजागी घ्यावे लागत आहे की पुढे कोणी शासक आला, प्रशासक आला की त्यांनी या लोकशाहीचा अपमान करू नये याची जाणीव आज आपण करून देत आहोत।